आदरणीय अनिलजी कणी साहेबांना या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच उपस्थित असलेल्या विश्वाची बळवी साहेबांचा आपण सन्मान करावा आणि सर्वांना एकदा विनंती आहे, टाळ्यांचा गजर करा. वेळेचं बंधन असतंच, प्रत्येकाला काम असतंच, परंतु दिलेला शब्द पाळायचा आणि इथे उपस्थित राहायचं हे देखील महत्त्वाचं आहे. विश्वाची बळवी साहेबांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनिलजी कणी साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. तुमच्याकडे यामुळे काय होतं की प्रत्येक माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीचा असतो. अपेक्षाही तेवढ्याच वाढलेल्या असतात. त्यामुळे विश्वाची बळवी साहेब धन्यवाद, आपण आलात. या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. प्रमोद शेडगे पुन्हा एकदा जॉईन होतात. बेटेगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम नागरिक आपण म्हणतो तर संदीपजी घरत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अनिलजी किणी यांना विनंती करेन, संदीपजी घरत यांचा आपण यथोचित सन्मान करावा. अनिलजी किणी यांच्या शुभ हस्ते बेटेगावचे प्रथम नागरिक आदरणीय संदीपजी घरत यांचा सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. माईची ऊब देणारी यावेळेला शाल, संस्कृत प्रतीक असलेलं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सरपंच महोदय आपल्याला एक ट्रॉफी दिली जाते आहे. संदीपजी घरत साहेब आपण असतंच तबा. विश्वाची बळवी साहेब तुमचंही मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. हे प्रेम असंच वाढत राहील, कारण हे 4थं पर्व आहे. आपल्याला फार मोठा प्रवास करायचा आहे. इथे आपण पहिल्यांदा डेमध्ये ही स्पर्धा पाहिली, त्यानंतर आता डे नाईटमध्ये स्पर्धा पाहतो आहे. अर्थात हे अवघड काम आहे. यावेळेला अवघड काम आहे, कारण जेव्हा प्रकाशझोतामध्ये स्पर्धा घेतली जाते त्यावेळेस प्रचंड खर्च असतो आणि आव्हानं इथल्या अनिल कणी साहेब असेल किंवा इथली संपूर्ण टीम आहे, अर्थात शिवनेरी ग्रुप आहे, त्यांनी यावेळेला जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि करून दाखवली. आता उद्या शेवटचा दिवस आहे, उद्याचा शेवट गोड असणार आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. पुन्हा एकदा प्रमोद शेडगे आमच्यावर जॉईन होतात. सुंदर चेंडूची सांगता होत असताना डायरेक्ट हिट जरूर केलं गेलं, परंतु संदेश दाणे तेवढे चाणाक्ष होते. त्यांना माहिती आहे दिवेश कितपर्यंत मात्र यावेळेला चाणाक्ष यष्टीरक्षक आहे. संदेश धारणे त्या ठिकाणी आपण पाहत आहेत, बॅट त्यांनी लगेच यावेळेला स्लाइड केली गेली. अन्यथा इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली असती. आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत, 1 वर 1. ऑफ साईडला फटका चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? झेल सुटतोय त्या ठिकाणी आणि श्रेयस कडून अशी अपेक्षा नव्हती, परंतु ॲप्रिसिएट करतायत. अवधूत त्या ठिकाणी सांगतायत काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त प्रयत्न करणं सोडू नकोस. येणारी वेळ ही फक्त तुझीच असेल. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 धावा, 1 धक्का. पहिलाच धक्का आपण पाहू शकलात. कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा एक फॉर्मॅटमध्ये आपण खेळतो तेव्हा जीवाची बाजी लावून खेळत असतो. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल, चेंडू बराच वेळ हवेत आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल सुटतोय. 2 झेल सुटलेले आहेत, म्हणजेच इथून आता आपण पाहिलं तर फलंदाज मिस्टर अर्जुन गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. एक डेफिनेटली बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु अवधूतचं मी कौतुक करेन. खूप चांगलं यावेळेला अंडरस्टँडिंग गोलंदाजी. अंडर 24 डीडी स्पोर्ट्स भिनार बिग बॅश धमाका आपण पाहू शकला. 70-70 प्रेझेंट आणि तिथे अवधूत कामातला पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजी न देण्याचं यावेळेला कुठेतरी फटका बसला गेला पालघर संघाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. खूप चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वर जाऊन पोहोचली. पहिला धक्का बसला. प्रोजेक्टेड स्कोर 20 वर जाऊन पोहोचेल, परंतु 5 षटकांचा सामना असल्याकारणानं पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं त्या अवधूत कामतने. आणि येत्या 4 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत, कशा पद्धतीने चेंडूचं वर्णन केलं जाईल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा हिंदीमध्ये या आपण ऐकूया आदरणीय प्रशांत जाधवडे सरांना. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2024 वंशी बंधानो. 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ और बहुत ही बढ़िया गेंदबाजी अवधूत द्वारा. एक युवा खिलाड़ी, हुनरबाज खिलाड़ी है और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. अर्जुन 1 पर
जिन्होंने प्रभावित किया था, बहुत ही ज़बरदस्त पारी खेले थे और मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं। खास करके इनका पसंदीदा एरिया है डीप स्क्वायर लेग और डीप स्टकवा। ऑफ टाइम के बाहर कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है, मिला रूम और मचाया धूम अर्जुन। बाज की नजर, अर्जुन का निशाना और इस वक्त इस मैदान पर अर्जुन की बल्लेबाजी आप कभी संदेह नहीं कर सकते। देखिए ऑफ टाइम के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली और उसका भरपूर फायदा। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी और गेंद कहां चली गई। कैलास भानुदास पाटील या ठिकाणी मंचावरती दाखल झाले होते। एक आयोजक प्रायोजक थोडं जास्त झालंय तो म्हणतोय पडतोय पण घडतोय पण एकटाच नडतोय अर्जुन मैदानावरती आपल्याला पाहायला बघतोय। अर्थात तो यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर खूप चपल झाला आणि फॉलो केलं गेलं गोलंदाज वैभवनं खूप चांगल्या पद्धतीनं आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे। यावेळेला तो सक्सेसफुल आहे, म्हणजे यापूर्वी जर आपण बघितलं तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने खूप चांगले फटके त्याने खेळलेले आहेत। हवेमध्ये चेंडू आहे, बॅट स्विंग मोठा होता, डीपेस्टा कबला झेल, ओ हो सुटला झेल। ये तो बिल्कुल आसान कैच था, इस कैच को लपकने की जरूरत थी और मेरे हिसाब से लड्डू था। शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। यहाँ से आपको क्वालिफाई करना है। वंश 11 धानु और यहाँ ध्रुव 11 सातपाटी के बीच बहुत ही कड़ा संघर्ष आप देख रहे हैं। अर्जुन को मौका मिला, जीवन दान मिला है और अर्जुन के 2 कैचेस छूटे हैं। कैच छोड़ने के बाद बहुत बार बड़ी पारी आती है। रोहित शर्मा का कैच 5 पर छूटा था, 264 रन बनाए थे। कैच छोड़ने का खामियाजा भुगतना पड़ता है, हमेशा पड़ता है। तो एक बार फिर देखिए ये कैच छूटा, ये आसान कैच था। छोटे बच्चे होते तो कहते कि ये लॉलीपॉप था। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। वैभव अपने बोरिंग मार्ग पर तैयार है। संदेश 2 पर खेल रहे, अर्जुन 7, 5 गेंदों का सामना किया। ये अच्छी गेंद, ज्यादा ताकत लगा रहे हैं। इससे पहले वो कामयाबी आपको मिली थी, लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच गेंद एक बार फिर वो संपर्क नहीं हो पा रहा है और चकमा देते हुए चली गई विकेट के पैर की तरफ। स्कोर अगर देखें तो 10 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है। संदेश 2 पर बल्लेबाजी कर रहे, अर्जुन ने 7 रन बनाए। वैभव अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, इस बार उड़ाया, इस बार बहुत खूबसूरत स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। व्हाट अ शॉट, बेहतरीन बल्लेबाजी, इस बार प्रॉपर टाइमिंग, शफल में फॉलो किया गया। टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप का बाहर था और गेंद को खेल दिया तारामंडल में सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड। गेंद बॉर्डर के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। क्या कैमरा वर्क है अनुराग, वाह। 16 रन 1 विकेट के नुकसान पर। यह ऑफ स्टंप के बाहर गेंद है और यह अच्छी गेंदबाज द्वारा, वैभव द्वारा थोड़ा आंखों से दूर रखने की कोशिश। और क्या बल्लेबाज ने चैलेंज किया, बल्लेबाज ने चैलेंज किया और अब देखते हैं थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, वाइड यॉर्कर गेंदबाज द्वारा, वैभव द्वारा। वैभव को वहीं पर रुकना होगा, बल्लेबाज अपनी जगह पर आएंगे, समय आपको ज़्यादा नहीं लेना है और टाइम कीपर बहुत अच्छा काम कर रहे हैं। और अब जाके कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। क्या अच्छी हो गई ये बॉलिंग, देखते एक बार फिर फेयर है डिलीवरी या एक बार फिर अंपायर का क्या इशारा, वो देखना बहुत ज़रूरी है। इंपॉर्टंट मैच है, दोनों टीमें बहुत तगड़ी है। व्यासपीठावरती आपण पाहू शकता विश्वाची वळवी साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत, तर त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। संदीपजी घरत जे आपल्याला सरपंच पाहायला मिळतात और बड़ा मंच है, बड़े मंच पर बड़े सरपंच की ज़रूरत है। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। स्कोर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओवर की कहानी समाप्त। 10 गेंदों में 15 रनों की साझेदारी। संदेश 2 पर खेल रहे, अर्जुन ने बनाए 13 रन, 8 गेंदों का सामना किया। चित्तन हमारे कॉम्पैक्ट से सामने नयन के साथ चर्चा कर रहे हैं। साहिल गरत और बेस्ट बैटर का अवार्ड इनको मिला। चेहरे पर हल्की सी मुस्कुराहट है। इस बार हवा में गेंद पॉइंट के ऊपर से बहुत तेजी के साथ ट्रैवल, पीछे कर रहे खिलाड़ी, रेस लगी है, गेंद नहीं रुकने वाली। 4 रन, शानदार स्ट्रोक है संदेश के बल्ले से। संदेश गलत मंच पर है, संदेश मैदान के अंदर बल्लेबाज है, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था। बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। बेहतरीन स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्ट्रोक था। स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया है। स्कोर अगर देखें तो यहां से आगे बढ़ता हुआ
20 रन तीसरा ओवर प्रगति पर है। वंशीनिमन डानू पहले बल्लेबाजी करते हुए, ये काफी ऑफ स्टंप के बाहर है। मुन्ना पठान हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। अवधूत का जो पहला ओवर था बहुत बढ़िया था, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन किया। स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर। अर्जुन 13 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, संदेश ने 6 रन बनाए हैं। यहां से एक साझेदारी बनाने की कोशिश दोनों बल्लेबाज जरूर कर रहे हैं। सुंदरी चषक 2024 डे नाइट का टूर्नामेंट कल ग्रैंड फिनाले। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है उसका पता तो बिल्कुल कल ही चलने वाला है। इस बार हवा में गेंद टिप्पा खाने के बाद उछालता, विकेट कीपर भाग रहे, गेंद के नीचे आ रहे, क्या कैच हो जाएगा? क्या छूटा है? ये तीसरा कैच छूटा है। एक समझ सकता हूं, दो समझ सकता हूं, तीसरा नहीं समझ सकते, क्योंकि पिछले एक ऐसा मैच था जिसमें 4 कैच छूटे थे, और जब 4 कैच छूटे तो गेंदबाज क्या कर सकते, क्या कर सकते गेंदबाज। और इस वक्त हमारे साथ मोतीलाल शाह है, उनको भी पता है, क्योंकि जब 3-4 कैच आप छोड़ते हैं तो रन बिल्कुल सामने से बनते हैं, और उसका फायदा जो है अबे हमेशा बल्लेबाजों को मिलता है। अवधूत अपनी पूरी पार पर तैयार है। ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में, इस बार कोई गलती नहीं है, गली पर अच्छा कैच, अवधूत को सफलता मिली है। और फिलहाल अगर देखें तो वह 23 रन 2 विकेट के नुकसान पर। या स्पर्धेच्या निमित्तानं विश्वाची बळवी साहेब, फक्त तुम्ही या ठिकाणी एका शब्दाखातर आलात, अर्थात शिवनेरी चषकाच्या आयोजकांना असलेलं प्रेम म्हणून आलात, पण फक्त आलात नाहीत तर भरभरून या ठिकाणी देऊन जात आहे। तर या स्पर्धेकरता 11,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्याकडून आली, जोरदार टाळ्यांचा गजर। हे प्रेम आहे, हा विश्वास आहे, म्हणून मगाशी म्हणालो की तुमच्या नावात विश्वास आहे, तुम्ही आल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढतो, सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे। हे प्रेम असंच या ठिकाणी वाढत राहील। तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। 23/2 गणाच्या मोबदल्यामध्ये आदरणीय विश्वाजी बळवी साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपये। संदीपजी घरत, तुमचेही मनापासून धन्यवाद। सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते। रन संख्या 23 रन 2 विकेट के नुकसान पर। अर्जुन 13 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया। अवधूत अपनी बोलिंग पर तैयार, सामना करेंगे पवन। टिप ऑफ स्टंप के बाहर था, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, गेंद लॉग आउट क्षेत्र में आई, खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। अब मजा आएगा। अवधूत और दूसरी तरफ से अर्जुन, ये 2 खिलाड़ी हैं और बेस वर्सेस बेस का बैटल देखने का मौका मिलेगा। स्कोर इसी के साथ अगर देखें तो टोटल बन गया है 24 रन। 24 रन 2 विकेट के नुकसान पर। और इस वक्त अर्जुन मैदान के अंदर है, दूसरी तरफ पवन है। पवन अर्जुन की जोड़ी मैदान के अंदर। बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर कारगर साबित होते हुए। स्कोर अगर देखें तो रन संख्या 24, 2 विकेट के नुकसान पर। देखिए, आपने करण अर्जुन को तो देखा है, मतलब सुना भी है, और अब अर्जुन पवन की जोड़ी मैदान के अंदर, क्या वो कमाल करेंगे वो देखना बहुत जरूरी। पवन अर्जुन, करण अर्जुन, पवन अर्जुन। अवधूत तैयार हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद, क्या कड़क शॉट है, वाह अर्जुन वाह, क्या निशाना है। डीप स्टैक कवर बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते हुए कमाल कर रहे हैं आप। रहा मेरी मुश्किल है, आसमान मेरी मंजिल है, गेंद तारामंडल में गगनचुंबी छक्का। अर्जुन का बल्ला बोल रहा है। पवन 1 पर, स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त। क्या देखा, क्या देखा, एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है, एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है। मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा, तूने देखा, इसने देखा, उसने देखा, सबने देखा। मैंने देखा, तूने देखा, हमने सबने देखा। 19 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना, और स्कोर अगर देखें तो 30 रन 2 विकेट के नुकसान पर। 3 ओवर की कहानी समाप्त। अवधूत का बॉलिंग विश्लेषण अगर देखें, 2 ओवर 8 रन और 1 विकेट। बहुत सारे युवा खिलाड़ी शेष को मौका मिला गेंदबाजी करने के लिए, अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। और लॉन्ग आउट पर खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, एक लॉन्ग ऑफ है, उसके साथ फील्डिंग की जमावट के एक फ्लैग स्ट्रिप पर खिलाड़ी, एक पॉइंट, एक गली की तरफ खिलाड़ी तैनात।
ऑन सर पर गेंद को खेल दिया, कैप पे गेंद है, टाइमिंग बेहतरीन, वन बाउंस गेंद बाउंड्री के बाहर जाते भी 4 रनों के लिए। करण अर्जुन, पवन अर्जुन दोनों धमाल कर रहे हैं। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की गहराई है। तीन ओवर की कहानी देखिए, दूसरा, तीसरा और चौथा ओवर, जिसके बारे में बिल्कुल मैं चर्चा जरूर करूंगा। फुल टॉस, ऑन सर पर लॉन्ग ऑन, अवधि ओ छोड़ दिया कैच, गेंद चली गई चली गई चली गई। पवन की गेंद बाउंड्री लाइन के बाहर और मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। पवन अर्जुन की जोड़ी कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। ऑफ के बाहर गेंद थी, इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। एक रकट होने वाला है जिसके बारे में मैं चर्चा करूंगा, जैसे दूसरा, तीसरा और चौथा ओवर, जिसका आगाज देखिए चौके के साथ हुआ। और एक इंपॉर्टेंट बात है, जरूर थोड़ी देर के बाद बताऊंगा। शेष तैयार, इस बार अब खेल दिया, गेंद की रीच, गेंद के पीछे खिलाड़ी भाग रहे, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी तीसरे के लिए भाग रहे हैं, भाग रहे, एक बार के चौथे के लिए भागेंगे, चौथे के लिए भागेंगे नहीं भागेंगे, क्योंकि अर्जुन बहुत दूर चले गए थे। एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले में क्या हुआ था। 41 2 विकेट के नुकसान पर पवन और अर्जुन की जोड़ी मैदान के अंदर है फिलहाल। श्रेष्ठ बहुत महत्वपूर्ण ओवर है, चौथा ओवर, और 5 ओवर का यह मुकाबला। ध्रुव 11 7 पत्ते की टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया गया था। टीम के कप्तान अवधूत 2 ओवर 8 रन और 1 विकेट उनको जरूर मिला। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर गेंदबाज शेष, टिप्पा खाने के बाद थोड़ा सा टर्न मिल रहा है, लेंथ बहुत बढ़िया, ऑफर विनस्टम पर गेंदबाजी कर रहे, गुंडे पर टिप्पा खिला रहे हैं और ये सही लाइन है शेष की अर्जुन के लिए। अर्जुन 19 पर खेल रहे हैं, काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे स्क्वायर लेग की तरफ। लाजवाब गेंदबाजी, 4 ओवर 41 2 विकेट के नुकसान पर वंश 11 डानू की टीम पहले बल्लेबाजी करते हुए। आइए एक बार फिर बहुत ही जबरदस्त माहौल बन गया है। सुभाष जी हमारे साथ जुड़ रहे हैं और एक बेटा सुपर हिट गाना सुनते हैं। ला 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 ला। आएंगे करण अर्जुन आएंगे, पवन अर्जुन है, अब अमृत भी आए हैं। अमृत मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आए और फिलहाल ये गेम चेंजर खिलाड़ी, पिछले मैच में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था और अमृत ने 3 शिकार किए थे, लाजवाब गेंदबाजी की थी। ये आखिरी ओवर निर्णायक ओवर का खेल 41 2 विकेट के नुकसान पर। फ्लाइंग स्लिप, उसके साथ गली, एक कवर पर खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे, 2 खिलाड़ी ऑफ साइड पर बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। बाहरी किनारा और इस वक्त विकेट कीपर का सहारा, अमृत ने पहला छक्का, अपना पहला विकेट लिया। पवन बैक अमृत विकेट टेकर है तो क्या थोड़ा आप लेट लेके आए वो भी समझना, एक बार फिर समझना होगा। जिस तरह से देखिए गेंदबाजी हो रही है, अमृत टीम के कप्तान बहुत महत्वपूर्ण डिसीजन लेते हैं और असली हीरे की परख जोहरी को होते हैं। सही जगह पर लगा के तो बात बनेगी।
और भूमित आए अर्जुन का साथ निभाने के लिए। अमृत एक तरफ है, अमृत और भूमित। भूमित इस वक्त स्ट्राइकर इन पर सामना करेंगे बल्लेबाज भूमित गेंदबाज अमृत का। अमृत विकेट प्राप्त किया है तो आत्मविश्वास बिल्कुल बढ़ता हुआ। स्कोर 41 विकेट के नुकसान पर। ऑन सर पर गेंद को खेल दिया है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। अब मुझे नहीं लगा कि लग रहा है कि यहाँ से बल्लेबाज भागेंगे क्योंकि अर्जुन अपने पास स्ट्राइक रखेंगे। अर्जुन प्लेइंग ऑन 19 स्कोर ऑफ 42 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। अमृत के साथ अवधूत चर्चा कर रहे हैं। देखिए इस वक्त अमृत और अवधूत के ये खिचड़ी पक रहे हैं मैदान के अंदर। दोनों चर्चा कर रहे हैं। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। क्या इनको आप तीसरा चौथा ओवर दे सकते थे क्योंकि रन तो बिल्कुल 42 बने 3 विकेट के नुकसान पर। और इससे पहले बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया था, कॉन्फिडेंस है, लेंथ बहुत बढ़िया, अच्छा एक्शन बॉलिंग एक बार फिर आप देख सकते हैं अमृत का। स्कोर 42 फॉर 3। और एक अच्छी गेंद, लेंथ बहुत बढ़िया, गुंडे पर टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है और गेंद जा रहे विकेट कीपर की तरफ। ऑन सेट पर खेलने की कोशिश। दो यंग खिलाड़ी है, दो नौजवान, अमृत और अर्जुन। और क्या बैटल है ये। 2 गेंदों का खेल अभी भी आना शेष, 2 गेंदें शेष, दोनों के लिए होगी विशेष। 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अर्जुन इस प्लेइंग ऑन 19 स्कोर ऑफ 42 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। उड़ाया हवा में, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे आ रहे हैं। ना तेरी ना मेरी, ये गेंद बीच में गिरी और चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। एक बार फिर खराब फील्डिंग, 4 रनों के साथ आंकड़े बदलते हुए, खेल बदलता हुआ। अरे बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ, बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ। आम्ही कधीच नसतो मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय आग, आम्ही कधीच नसतोय मागण साऱ्या अड्ड्यात लावतोय। 46 रन 3 विकेट के नुकसान पर। वंशीली बन डानू। अमृत अपने बॉलिंग पर तैयार, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। पटकी में गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था और वाइड बॉल का इशारा। चाहता एक बार फिर कद्दों का इस्तेमाल किया और बाउंसर डालना चाह रहे थे। जब आगे गेंद गिरी तो बल्लेबाज ने बड़े स्ट्रोक खेले हैं और उसके कारण देखिए कद्दों का इस्तेमाल किया गेंदबाज अमृत ने। सोच अच्छी थी लेकिन ज्यादा एक बार फिर ताकत लगाई थी। मिस्टर स्टोक बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा, आखिरकार अमृत ने विकेट लिया है। 6 गेंदों में 6 रन और 2 शिकार। अमृत वेल डन, वेल बॉल्ड। और ये आखिरी गेंद देखिए, एक्शन रिप्ले। क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, थोड़ा बैक फुट जाके गेंद को ऑनसाइड पर खेलना तो चाह रहे थे, लेंथ बहुत बढ़िया, बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, तो ये एक अच्छा बैटल था, अच्छा संघर्ष अपने मैदान के अंदर देखा। और फिलहाल ओवर समाप्त हुए, 5 ओवर के बाद रन संख्या टोटल बन गया है 46 या 47। 46 टारगेट 47 का रन बने, 48 रनों का टारगेट है। तो टारगेट बहुत इंटरेस्टिंग है। तसा खेळलाय भारी तो खेळ, तसा खेळलाय भारी तो खेळ, तसा खेळलाय भारी तो खेळ। साऱ्यांचा टार्गेट झालाय फेल ना भाई, कापून आलाय झेल। साऱ्यांचा टार्गेट झालाय फेल ना भाई, कापून आलाय झेल। टार्गेट झालाय फेल भाई, कापून आलाय झेल। टार्गेट झालाय फेल भाई, कापून आलाय झेल। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। सुंदरी चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं और ये इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। 48 रनों का टारगेट। तो चला लगेच आपण डगआउट मध्ये यायचंय। समर्थन
दोनों टीमों के लिए बिल्कुल है 7 पट्टी की टीम। 30 गेंदों का खेल और जीतने के लिए 48 रनों का लक्ष्य रखा गया है। 48 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो आने वाले 5 ओवर बताने के लिए हमारे साथ जुड़ रहे हमारे साथी कमेंटेटर, हमारे काबिल दोस्त मिस्टर प्रमोद शेडगे। दुनिया सारी आम्हा ओळखते, जय जयकार आमचा करते, आमच्या आदा मनात भरते, आमच्या पुढे ही दुनिया झुकते। का दुखते तुमची, का दुखते, का दुखते तुमची, का दुखते, का दुखते, का दुखते, का दुखते तुमची, का दुखते, का दुखते, का दुखते, का दुखते तुमची, का Thank you. दुखते। चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय। विजयासाठी जवळजवळ जर आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष्य, 47 धावा फलकावर लगावल्या गेल्या आणि अतिशय सुंदर अशा वातावरणात मोस्ट फेअर आपण पाहू शकतायत। कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये आपण पाहताय थंड गुलाबी हवा, अंडर फ्लड स्लाइड मध्ये क्रिकेटचे सामने, भव्य दिव्य खुलं व्यासपीठ, तदनंतर आपण पाहू शकतायत बॅरिगेट्स, कटआउट्स, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, अर्थातच प्रेक्षकांचं प्रवेशद्वार, म्हणजेच ही स्पर्धा जी आहे ती ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते। आज मुन्ना पठाण सरांना सुद्धा राहवलं नाही, त्यांनी सांगितलं नाही मला शिवनेरी चषकाला जायचं आहे काहीही करून, आणि आज MMPL करून आज पुन्हा एकदा मात्र या मैदानाशी जॉईन झालेत। एका साईडला सुमित देशमुख सर, साजिद लाला सर पाहायला मिळत आहेत। सामन्याला सुरुवात, पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार, 30 बॉल 48 धावा। आज सातपाटीकरांचा झेल सोडण्याचा दिवस होता की काय, हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं। पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर अर्जुन गायकवाड, जीवाची आकांक्षा केली परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल। 4 धावांकरता मिस्टर रोहित म्हात्रेला यावेळेला अभिवादन करण्यासाठी चौकार। हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने थँक्यू। पहिल्याच बॉलवर चौकार हितेश वजेच्या गोलंदाजीवर, ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास भावेश यावेळेला आपण पाहत आहेत सरळ चेंडूला भिरकावून देतोय। किड या नावाने जास्तीत जास्त पसंती, ग्रेट बॅटिंग, वॉट अ स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट, फटका खेळला होता, ब्युटिफुल प्लेसमेंट, एक्सलंट टायमिंग, चौकार। आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय। थोडंसं जरा पहा त्या ठिकाणी, कारण चेंडूची जर बॅटची एज लागली तर डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहू शकतायत। पुन्हा एकदा बॉलर तयार, थोडंसं टेक्निकली इश्यू झाला होता, अन्यथा टायमिंग त्यांचं बेमिसाल आहे। यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू मात्र स्क्वेअर लेग शॉटमध्ये निघून जातोय। तत्पूर्वी सिंगल यावेळेला मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते, ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर। 26 बॉल आणि 39 धावा हे सामन्याचं समीकरण ध्रुव 11 सातपाटी संघाला ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती अप्रतिम आपण पाहू शकलात। वंश 11 डहाणू या संघाची, परंतु तदनंतर जो कमबॅक केला आणि अमृतने खास करून स्पेशली अप्रतिम गोलंदाजी केली। 6 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या, 2 त्या ठिकाणी विकेट मिळाल्या। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, श्रेयस त्या ठिकाणी परिपूर्ण अडखळत असताना पाहायला मिळत आहेत। प्रॉपरली बॅटमधून धावा येत नाही आहेत, लेगबाईचा इशारा मुन्ना पठाण सरांकडून। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 10 दुहेरी आकड्यामध्ये। 25 बॉल आणि 38 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। गोलंदाज हितेश वजे एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो, अष्टपैलू नेतृत्व। गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने टॉस झाला, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतो या खेळपट्टीवर। पहिल्याच दिवसामध्ये काही जरूर खेळाडूंनी सांगितलं की खेळपट्टी ही मात्र 7 दिवस टिकेल का, परंतु हो टिकेल, कारण पिच क्युरेटरने बनवलेली खेळपट्टी, त्याची अफाट मेहनत आणि आयोजकांची रात्रंदिवस मेहनत ही वाया जाणार नाही, हे मात्र खात्रीदायक
या ठिकाणी आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर सकाळपर्यंत आपण पाहू शकलात खऱ्या अर्थानं मध्यरात्रीपर्यंत जागणं, सकाळी 4 वाजता उठून पुन्हा एकदा कामावर जाणं, पुन्हा एकदा संध्याकाळी येऊन पुन्हा एकदा मैदानाशी या ठिकाणी नातं जोडणं, म्हणजेच फॅमिलीला वेळ नाही. आणि फॅमिलीला सांगून ठेवलं असेल आयोजकांनी 7 दिवस मला विचारायचं नाही, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून 8व्या दिवसात आम्ही तुम्हाला फॅमिलीला वेळ देऊ. 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 24 बॉल 38. या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. या गली रिजन मध्ये फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन मिस्टर श्रेयस. अहो कोर्टात गेला खटला, माझा वकील पेटून उठला. अहो कोर्टात गेलाय खटला, चांगला वकील जाऊन गाठला. माझा वकील पेटून उठला, माझा वकील पेटून उठला. जे साहेबांना विषयी पटला ना भाई, माझा जन्म गुन्हा सुटला. जे साहेबांना विषयी पटला ना भाई, माझा Thank you. जन्म गुन्हा. 23 बॉल 38 धावेची आवश्यकता. श्रेयस मात्र आज थोडासा यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. खूप चांगला झेल टिपला गेला गली रिजनमध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. गडात 11:59 झालेत आणि विदिन सेकंदामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत एक आयोजकाचा जन्मदिवस. अर्थातच या विदिन सेकंदामध्ये आपण पुन्हा एकदा त्यांचा लक्ष केंद्रित करूया. पुन्हा एकदा बॉलर तयार मिस्टर भूमित. अंडर-24 अर्जुन गायकवाड यांनी सुद्धा मात्र स्क्वॉडमध्ये होता. तुषार भगत मॅचचा आनंद घेत असताना सरळ बॅटने जरूर खेळला गेला. हितेश वजे पुढे सरसावेल, थोडेसे फंबल झाले. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 12 या धावसंख्येवर 12 रन्स. आणि नयन किनी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नयन किनी यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि काय जबरदस्त वाढदिवसाचं या वेळेला औचित्य साधून मारलेला हा चौकार. गुड शॉट, सुपर टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. मेल चौकार. 4. संघाची धावसंख्या 16 जाऊन पोहोचली गेली. या षटकानंतर आपण बर्थडे सॉन्ग आपण ऐकणार आहोत. बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या 17 जाऊन पोहोचते. 20 बॉल 31 धावेची आवश्यकता आहे ध्रुव 11 सातपाडी या संघाला. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. यावेळेला अप्रतिम सुपर टायमिंग पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि सरळ चेंडू आपण पाहत आहेत. फुल टसन या बॅनरला अभिवादन करणारा हा चौकार. एकवीस धावा फलकावर. 19 बॉल 27 धावा. ग्रेट. फक्त वेगेचा फायदा उचलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि सूर्यकुमार यादवची आठवण आली. ब्रँडन मॅक्युलम या खेळाडूची आठवण आली. तिलक रत्ने दिलशांची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकलात. आणि खास करून महिला जयवर्धने. 19 बॉल 27. यावेळेला ऑफसाईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हितेश वजे त्या चेंडू खाली. यस टेकन. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. 18 बॉल 27 धावेची आवश्यकता. 12 मिनिटे आणि 9 सेकंद राहिले 2 षटकं तुम्हाला हाताळण्यासाठी. आणि या पण टायमर स्टॉप केलं गेलंय. जाऊया आपण बर्थडे सॉन्ग.
आनंद झालाय साऱ्या गावाला वाढदिवसाला आनंद झालाय साऱ्या गावाला वाढदिवसाला नयन दादाचा वाढदिवस गाजतोय आज या म्हणे गावाला नयन दादाचा बंटी. वाढदिवस गाजतोय आज या महेशजी बोणे साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत. नयन गिरी यांचा वाढदिवस आपण पाहत आहेत. केक कटिंग करून सेलिब्रेशन केलं जात आहे. जोरदार टाळ्या आणि त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा थँक्यू. नयन किनी यांचा वाढदिवस आणि अनिलजी किनी केक भरवताना आपण पाहू शकतायत. मुख गोड केलं जात आहे. अहिरला आपण पाहता नयन किनी यांचे भाचे समीर यांचे सुपुत्र आणि राणी मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद सचिनजी जाधव सिद्धार्थनगर मांडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आपण दिलात, कलागुणांना वाव दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आपलं प्रेम आणि स्नेह असंच राहो. थँक्यू व्हेरी मच. या अगोदर किरण लाडवे यांनी सुद्धा आपण पाहिलं कलागुणांना वाव दिला. महेशजी भोणे असतील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. मधुकरजी किनी असतील. यावेळेला 21 धावांवर 3 धक्के बसलेत म्हणजे 17 बॉल आणि 27 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर विकेट फॅक्टर डॉट बॉल येत आहेत तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. पहिली 11 धाकटी डहाणू संघ वेट करतायत. दोन्ही संघांच्या माध्यमातून कोणता संघ आपल्याशी मात्र झुंजेल, संघर्ष करेल आणि ध्रुव 11 सातपाडी संघ आता थोडाफार संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 17 बॉल 27, 11 मिनिटे आणि 18 सेकंद आहेत 11 बॉल फेकण्यासाठी. अर्जुन गायकवाडला आपण पाहत आहेत. एक शांत स्वभावाचा खेळाडू. जेव्हा नेचर फार्म उमरोळीच्या मैदानात जे चषक पार पडला, अर्जुनला मॅन ऑफ द मॅच मिळाली, तेव्हा तो लाजत लाजत आला, परंतु जास्त बोलत नाहीत. मी बॅटने उत्तर देतो हे त्यांनी कळवलं. असं अर्जुन आपण पाहत आहेत. अंडर 24चा खेळाडू अर्जुन. व्हेरी वेल प्लेड, मॅग्निफिसंट बॅटिंग. 17 बॉल 27चं लक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. हितेश वजय विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वैभव आणि देवेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला पाहिलं न्याळलं एक्झिट केलं होतं, लेफ्ट केलं होतं, कारण वैभवला माहिती होतं की मी प्ले करेन तर कदाचित यावेळेला थोडंसं जरूर बेनिफिट मिळेल गोलंदाजाला, परंतु इथून खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण मुन्ना पठाण सर यांनी मात्र वळवलं आणि या ठिकाणी रेफर केलं. हितेश वजय यांनी सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे. तर या सुमितजी देशमुख या ठिकाणी डिसिजन पेंडिंग राहिले. वाईट आहे की फेअर डिलिव्हरी. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. सुंदर पारदर्शकता, या क्लॅरिटी. आणि आज नयन किनी यांचा वाढदिवस. आपल्या लाडक्या बहिणीला यावेळेला केक भरवत असताना आपण पाहत आहेत. हे स्नेह आहे आणि हे प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. ताईचं, भाऊजींचं. आणि इथून जर आपण पाहिलं तर समीरजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहत आहेत. तर पंचांनी रिव्हर्स घेतलेला आहे हा आणि सक्सेसफुल ठरला गेलाय. म्हणजेच हितेश वजय यांना पुन्हा एकदा मिळेल रिव्ह्यू. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आता 16 बॉल 27. हलक्याशा हाताने दबावाखाली थोडासा जरूर खेळला गेला, परंतु इथे वैभवला माहिती आहे हितेश वजयच्या गोलंदाजीवर कशा पद्धतीने खेळायचं आहे. कारण हितेश वजय एक डेंजरस बॅटर, डेंजरस बॉलर आणि खऱ्या अर्थानं जर विकेट टेकर गोलंदाज आपण पाहू शकतात. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 26 धावेची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. शालेय जीवनातला विद्यार्थी आहे. परीक्षा आली म्हणून तो खचून जात नाही, तर अभ्यासाला लागतो.
तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला या धावा अचीव करायच्या असतील तर प्रयत्न करणं सोडू नका. गुड डिलिव्हरी, सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. अनबिलिव्हेबल काय चेंडू होता, यावेळेला वेगवान मारा केला. हा चेंडू पाहावासा वाटेल वारंवार आणि थोडासा यावेळेला वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तिथून गुडलेन स्पॉटवरून टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम ग्रेट बॉलिंग, खूप चांगलं रीड करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी हितेश वजीच्या गोलंदाजीवर टार्गेट करत नाही आहेत, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे इथून जर हे यशस्वीरित्या जर षटक गेलं तर कदाचित येणाऱ्या चेंडूंमध्ये आपण पॉवरफुल फलंदाजी करू शकतो. ही थिंकिंग पॉझिटिव्ह आहे. सेन्सेशनल क्रिकेट. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून जाईल. डिरेक्ट हिट. कदाचित या वेळेला काय घटना घडली गेले, फलंदाज बाद आहे की नाही अपील केले आणि साजिद लाला सरांनी सांगितलं यस, रेफर केलं गेलं थर्ड अंपायर. आता या ठिकाणी हृदयाची स्पंदने वाढतील आणि हृदयाची ठोके वाढतील. नयनकिनी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अशीच क्रिकेटमध्ये आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करत राहो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना. नॉट आउट. आता मात्र बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 25 धावा. दिवेश त्या ठिकाणी आपण पाहताय सुरक्षित आहेत. आदरणीय जतीनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स आयवॉन एक्सचेंज इंडिया लिमिटेड, त्यांचं करूया आपण वेलकम. हर्षजी पाटील अर्थातच जॉमी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हितेंद्र भोईर, छोटू दादा हे सुद्धा मात्र जॉमी दादा यांचे बंधू हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 23 धावा 3 गडी बाद, 12 बॉल आणि विजयासाठी 25 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. खूप चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. दिवेश आणि वैभव, सिद्धार्थ बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साईडला काय स्लॉक केलंय, परंतु इथे तेवढ्याच उमेदीने टिपलेला झेल संदेशदारने यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी हा झेल कन्वर्ट करू शकतो, आय एम ऑलवेज रेडी. डोळ्याचं पारणं फिटणारा हा झेल. मी तर म्हणेन डेनिस लिली, माझी तेज गोलंदाज ऑस्ट्रेलियन, ज्यांनी सांगितलं होतं मानवाच्या आवाक्याच्या बाहेर झेल असेल तर त्याला अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो. आणि हाच तो झेल आपण पाहू शकता. संदेशदारने टाळ्यांचा गजर झाला त्या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून.
व्हेरी नाईस कॅच बाय संदेश दारणे, ॲथलेटिक प्लेअर आणि पोलीस दलात मध्ये कार्यरत असणारं कर्तव्य दक्ष असं व्यक्तिमत्व. ब्रिलियंट फिल्डिंग. देवेशला सुद्धा विश्वास पटत नसेल, हा झेल कॅरी केलाय. खूप चांगला फटका खेळला होता, फलंदाज बाद. मैंने देखा तूने देखा थँक्यू. आदरणीय मोतीलाल शाह साहेब यांच्याकडून या झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय संदेश धारणे यांच्याकरिता. आदरणीय सन्माननीय जतीनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आयन एक्सचेंज रिफ्रेशिंग द प्लॅनेट आपण पाहू शकतायत. असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स आदरणीय जतीनजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य रोख रक्कम 33,333 रुपयांचं रोख रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून ऋणी राहत आहेत आणि आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद आहे. लाख मोलाची साथ आपण या स्पर्धेला देत आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 23 धावा, 5 गडी बाद झाले, 10 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण. एक चांगलं क्रिकेट. दहा बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांच्या माध्यमातून 10 बॉल 25 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. लगातार यावेळेला विकेट, इंटरव्हेल विकेट मिळत आहेत, फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि तेवढं सुंदर उमेदीने टिपलेले झेल आणि या सामन्याच्या आशा उत्कंठा शिगेला पोचलेत ते वंश 11 डहाणू या संघाच्या माध्यमातून. पहा, एका दोघांनी क्रिकेट खेळलं जात नाही, त्यासाठी 11 खेळाडूंचा समूह म्हणजेच एक टीमवर्क फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि अप्रतिम पालघर जिल्ह्यामधील हे दोन बलाढ्य संघ आमने सामने खेळत असताना पाहायला मिळत आहे. 10 बॉल 25. इथून ऑफ साइडला काय फटका खेळलाय, जबरदस्त. प्रियेच्या बॅट मधून प्रेक्षणीय स्ट्रोक, प्रेक्षणीय फटका अफलातून. नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया. नैनों में सपना. स्वतः अमृतला माहिती आहे हा बॉल जर हरवला तर आपले चान्सेस कमी होतील, म्हणून तो स्वतः गेला होता बॉल आणायला. आणि या वेळेला मात्र अमृतने का बॉल आणला त्याचं कारण हेच आहे, षटकाराला जबरदस्त क्लास. 35 धावा फलकावर, 8 बॉल 13 धावा. काय फलंदाजी केले या वेळेला. प्रियेश नावाचं वादळ घुंगावलंय शिवनेरी चषक 2024 विराथन बुद्रुक नांदगडी पाडा या ऐतिहासिक मैदानात. जबरदस्त क्लास फलंदाजी. 2 बॉलवर 2 विकेट. या वेळेला आपण पाहिली तर 2 बॉलवर 2 मक्तेदारी होती, परंतु तदनंतर 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर त्या 2 विकेटच्या माध्यमातून पाणी फेरलं गेलं. क्रिकेट आहे, शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 8 बॉल 13 धावेची आवश्यकता. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला 3 in row मान्य पॅकर्स रोहित जिकिनी यांच्याकडून 500 रुपये आणि तोडफोड ग्रुप यांच्याकडून 500 रुपये, म्हणजेच या 3 षटकारांसाठी 1-0-0-0. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुरची आहे हवा. 7 बॉल 7. सर्जा मथुरा या वेळेला आपण पाहत आहेत ऑन साईडला खोलवर चेंडू होता. प्रियेशने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी या वेळेला भूमीत पुढे सरसावतील. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 4. पहा सामना होता कुठे, आला कुठे. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट
आणि तदनंतर सिद्धार्थच्या गोलंदाजीवर केलेले प्रहार आणि चेंडू गेले सीमारेषा पार. सुपर बॅटिंग. काय फलंदाजी टर्निंग पॉइंट यावेळेला ठरले गेले आणि पंच दर्शवतात की ड्रिंक्स ब्रेक टायमर थांबवलं झालं आहे, परंतु इथे 2 मिनिटे आणि 53 सेकंदाच्या अगोदरच यावेळेला आपण पाहू शकतायत 4 षटकं कंप्लीट झाले. 6 बॉल 4. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. प्ले स्टँड आपण पाहू शकतायत खुश आहेत अमृत आणि त्याचे सहकारी. यावेळेला आपण पाहत आहेत जबरदस्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं म्हणूनच हा खेळ शेवटच्या बॉलपर्यंत कार रंगतो म्हणून लोकप्रियता का मिळाली. एक फरमाईश होती राहुलदादा यांची, चिंटूदादा यांची की हे गाणं लागलं पाहिजे. 44 धावा 6 बॉल 4. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. अभिजित तरे हे पाणी घेऊन नव्हते गेले, मेसेज देण्यासाठी खास करून गेले असतील उपसरपंच, परंतु क्रिकेटवरचं अफलातून प्रेम आहे. 6 बॉल आणि 4 धावा. सिद्धार्थ आला. सिद्धार्थने मात्र 3 षटका ठोठावले, हे कोणालाच कळलं नाही आणि जबरदस्त. प्रियेश यावेळेला आपण पाहत आहे सुपर बॅटिंग. प्रियेश आणि वैभव. मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. फुल टॉस बॉल. प्रियेशने चेंडूला विरकावून दिला. खेळ खल्लास. क्या बात आहे. प्रियेशला पाहिल्यानंतर मला कार्लोस ब्राथवेटची आठवण झाली. अप्रतिम सुपर बॅटिंग. ध्रुव 11 सातपाडी संघाचा बाहुबली प्रियेश कार्लोस ब्राथवेटची आठवण करून देणारा हा खेळाडू. जबरदस्त. आक्रमकता काय, संयम काय याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. मान्य पॅकर्स रोहित केनी आणि तोडफोड यांच्याकडून 500 आलेले आहेत आणि प्रियेशला यावेळेला देऊया मॅन ऑफ द मॅच. एक दुश्मन जो